मुदत संपलेली औषधं रुग्णांना सर्रासपणे वाटप होत असल्याचा गंभीर आणि तितकाच धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणारच्या ग्रामीण रुग्णालयात उघडकीला आलाय। यावरून आरोग्य विभाग नागरिकांच्या जीवाशी खेळतोय हे स्पष्ट झालंय। या सगळ्यामध्ये आता काय कारवाई होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। बुलढाण्यातील लोणार ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ, मुदतबाह्य औषधांचा सर्रास पुरवठा। बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली। मात्र पहिल्या दिवसापासूनच हे रुग्णालय रुग्णांसाठी असुविधेचं केंद्र बनलेलं आहे। आता तर या रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्वच सीमा ओलांडल्या आहेत। इथं येणाऱ्या रुग्णांना चक्क मुदतबाह्य औषधांचं वाटप ते करत असल्याचा धक्कादायक प्रकार एका रुग्णाच्या सुशिक्षित मुलानं उघडकीस आणलाय। मी ते औषध घेऊन ग्रामीण रुग्णालयात आलो त्यावेळी त्यांनी सांगितलं की ही चुकून दिल्या गेलेली असेल, अशी आमच्याकडे एखादी सापडू शकते तुम्हाला। मी ज्यावेळी त्यांच्या अजून चौकशी केली, अजून ड्रॉवर चेक केले तर त्यांच्या ड्रॉवरमध्ये या एक्सपायरी झालेल्या बाटल्या असंख्य अशा आढळून आल्या। या संदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी असं उत्तर दिलं। एक्सपायरी हुई हुई मेडिसिन पेशेंट को देने में आई, वो गलती से देने में आई, से होपफुली नहीं होगा ऐसा। मुदतबाह्य औषधाचं सेवन केल्यावर त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊन एखाद्या वेळी रुग्णाला आपले प्राण देखील गमवावे लागू शकतात। त्यामुळे हा फार मोठा गंभीर प्रकार असून आरोग्य मंत्र्यांनीच आता यात लक्ष देण्याची गरज आहे। कारण या अगोदर देखील या तालुक्यात अशाच प्रकारे मुदतबाह्य औषधं बेवारसपणे फेकून दिल्याचा प्रकार झी24 तासनं उघडकीस आणला होता। पण त्यावर देखील अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई अधिकाऱ्यांनीही केलेली नाही। त्यामुळे यावेळी देखील असंच होणार का? हे प्रकार असेच सुरू राहणार का? याचं उत्तर आरोग्य मंत्र्यांनी आता इथल्या जनतेला देणं गरजेचं आहे। संतोष लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बुलढाणा। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।